हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी आपण आलेलो आता आपल्या गोडाऊनला. आणि गाईज आज आपल्याला संदीप बादाने जे आहे त्यांना आज हे बघा हा पंप द्यायचा आहे गाईज. आणि त्यानंतर फासनर आहे काय गाईज, हे बघा हे अँकर फासनर आहे, हे पण द्यायचे आहे. आणि इथून मग त्यानंतर आपल्याला जायचंय गाईज सिडकोला बी फॉर्म देण्यासाठी. बी फॉर्म देऊन आणि मग त्यानंतर परत ऑफिसला पण जायचं, काही बी फॉर्म बनवायचे पण. म्हणजे मग इथं नाही बनवणार आहे, प्रदीप भाऊ बनवणार, नाही तर आपला ठाकूर जिंदाबाद. तर आता आपण निघालेलो आहे सिडकोला जाण्यासाठी. काही सिडकोला जायचं कारण असं आहे का आपल्याला तिथं द्यायचं आहे एका हॉस्पिटलचा बी फॉर्म, नाही का. चला जाऊ. इतर पाऊस चालू होता त्याच्यामुळे थांबलं होतं. आज जायला आपल्याला वेळ होता गाई, कारण पुण्यावरून गाईच काही मटेरियल येतंय आपलं. म्हणजे ते मटेरियल आपण हार्डवेअर मधून मध्ये जाऊन सारखे घेतो ना, तो विषय नाही ठेवायचं. डायरेक्ट मटेरियल इथं स्टोरला आपल्या गोडाऊनला सप्लाय करायचं. तर आपलं आहे ना आता सिडकोला जायचं कॅन्सल झालं अचानक भयानक. आपल्याला सरांचा फोन आला. सो गाईस तर आता आपण आलेलो आहे स्वीकला, म्हणजे आणि आपल्यासोबत सतीश साहेब पण येते तिकडे, ते पण येऊ राहिले. ऍक्च्युली त्यांना पंप हाऊसचं काम जे आहे ते किती झालेलं आहे ते दाखवायचं. आणि त्याच्यात आता पुण्यावरून पण गाडी निघालेली आता जस्ट नाव, तर त्यांचा पण फोन आला होता. मग आता गाडी पण येणार आहे, त्याच्यात इकडचे डोर पण उतरवायचे आपल्याला स्विचचे, आणि प्लस गोडाऊनचं पण मटेरियल. डोक्याला ताण झालं आता किती मटेरियल येतं. त्याच्यात मेन विषय असा आहे का गाडी किती वाजता येते. गाडी जर लेट झाली तर आपला पण शॉर्ट. आपण आलेलो आहे पुढे आलो रे, हा मेडिग्राम हॉस्पिटलला आलेलो आहे. मेडिग्राम गाईस. तर आता इथं आपल्याला घ्यायची टेस्टिंग. ऍक्च्युली पहिले वर गेलो ते सर बोलले का म्हणे नाही आमचं झालेलं आहे सगळं. आता ते दुसऱ्या सरांना फोन केला, ते बोलले का मॅडमला भेट. चला गाईस तिथे जाऊ, मॅडमला भेटलो. आणि काय विषय काय शोधा मॅडम. ओके डन. आता आपण परत आलेलो आपल्या गोडाऊनला गाईस, बघू शकताय तुम्ही. गाईस आता लागली आपल्याला जाम भूक. आता सर्वात पहिले मस्त जेवण करू आणि मग त्यानंतर नियोजन करू पुढे जायचं आपल्याला, नाही कारण जाम भूक लागलेली तुमच्या मामाला. सर्कलला म्हणजे एक कस्टमर आहे गाईज, त्यांच्याकडून आपल्याला ट्रिप घ्यायला जायचं आहे. त्यानंतर गाईज आपल्याला कुणाल पाटील कडे पण जायचं. बट माय अंदाजे हे कुणाल पाटील आताच जायचं का नंतर येतात जाऊ. तर काहीच सर्वात पहिले चेकच घेऊ, त्यानंतर आपण कुणाल पाटीलच्या साईडला पण जायचं आहे. आणि क्रिसंटला पण जायचं श्रीगणेश क्रिसंटला, कारण त्यांचे काही डीसी आहे. डीसी वर आपल्याला रिसिव्ह पण घ्यायचे. 250 यांचे 250 म्हणजे 5 लाखाचे 5 लाख डायरेक्ट दोघांचे बंगले उभे. 4 व्हीलर ना, दोन अडीच 250 मध्ये काय बांगले होते काय. मग बुलेट येईल ना, आरामशीर तो बुलेट घेऊन टाकू गाईज. आम्ही नाही का होतो क्रिसंटला. आणि गाई क्रिसंटला आता दुसरा राईज जो होता तो पण टाकून झालेला आहे. नेमकं आपल्याला त्यांना नो रिसिव्ह घ्यायची होती, बट इथं कोणी दिसतच नाही. बट जे मेन काम होतं ते होऊन गेलेलं आहे. सो आता जाऊ ऑफिसला पण बघू किती वर्क झालेलं आहे नाही का आपल्या ऑफिसचा. प्रदीप भाऊ तर काय गाडीवरून त्याचं पासान उचलतच नाही का, गाडी उचलत. गाईज रात्रीचे 12 वाजलेले आहे आणि आत्ताशी तुमचं भाऊ घरी आलेले आहे. अजून आहे ना गाडीतून डब्बा सुद्धा नाही काढलेला आहे. म्हणजे घरात गेलो, कपडे काढले, फ्रेश झालो, थोडंसं फक्त तोंड धुतलं, केस तर असे करंट लागल्याने झालेले आहे नाही का.
काही खरं नाही. मस्त जेवण केलं. सो गाईस तर चला आता मी जातो घरात, एडिटिंग करतो, झोपून घेतो. आज लय टाईम झालेला आहे. त्याचं कारण काय माहिती आहे गाईस, फक्त ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवलं. त्याचं कारण काय का आपल्याला आज लेट का झालेलं आहे. गाईज आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.